आपापल्या जागेवर व्यवस्थित सर्वजण बसून घ्यावे. हा, चला आजचा टॉपिक आहे आपला एअर विषय. एअर म्हणजे काय? हवा. म्हणजे नेमकं काय? तर मिक्सर ऑफ गॅसेस. मग आता गॅसेस कोणकोणते असतात कशामध्ये? हवेमध्ये. तर आपल्याला दिसत असेल आपल्या बोर्डवर, एक असतो ऑक्सिजन, दुसरा कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर व्हेपर आणि डस्ट पार्टिकल. काही जणांना वाटेल वॉटर व्हेपर असतात का एअरमध्ये? तर असतात, त्या ठिकाणी सुद्धा आहेत. आणि डस्ट पार्टिकल असतात, छोटे छोटे कण सुद्धा असतात त्याच्यामध्ये आपल्या एअरमध्ये. एअर म्हणजेच काय? तर मिक्सर ऑफ गॅसेस. आणि आपला एक जे 6 इनर्ट गॅस असतात, कोणकोणते? जसं की हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, अशा प्रकारचे गॅस असतात इनर्ट गॅस. ओके, मग आता हे काय पाहितलं? गॅसेस बघितले. कशामधले? तर एअर मधले. ते आपल्याला जनरल माहिती आहे. एअर म्हणजे काय? तर एअर इज अ मिक्सर ऑफ गॅसेस. सर्व गॅसेसचं मिक्सर बनून काय बनते? आपली हवा बनते, एअर, जे आजूबाजूला आपल्या जे आहे. पण आपण हवा पाहू शकतो का? हा, वी कॅन नॉट सी विथ आवर नेक्ड आय. उघड्या डोळ्याने हवा आपण पाहू शकत नाही, बट वी फील इट. आपल्याला जाणवते. पहा आता एखाद्या गाडीवर आपण चालवत मस्तपैकी, काय गार हवा येते, भारी वाटते. एखाद्या राहत पाळण्यात बसलो तर हवा लागते, थोडंफार वरी जाताना खाली येताना भारी वाटते, फील होते आपल्याला. आणि जे आता मोसम, आता सध्या आता मोसम बनलाय, गाडी काढली आपण बरोबर, टेम्परेचर पण कमी आहे, एकदम भारी वाटायला लागते, आर्द्रता पण आहे, निघालो तर आपल्याला फील व्हायला लागते. म्हणजे आपण हवा पाहू शकतो का? याचं उत्तर आहे नाही. पण ती काय करू शकतो आपण? जाणवते, आपल्याला फील होते. मग तसंच जर एक प्रश्न तुम्हाला विचारला, हवेला वजन असते का? काही जण म्हणतील हवेला वजन नसते. असते का नसते? असते. वजन म्हणजे वेट. आणि वस्तुमान असते का? म्हणजे मास. ते सुद्धा आपल्याला पाहिजे. आज आपल्याला पाहिजे एअर हॅज वेट ॲज वेल ॲज मास. हे खरंच आहे का? एक छोटा साधा सिंपल प्रयोग आहे, पाहू. आता दोन आपण काय केलेत, ह्या ठिकाणी पहा तुम्ही, तुम्हाला दिसत असेल 2 इन्फ्लेटेड बलून घेतलेत. अरे याचं सेंटर काय झालं दोघांचं? ओके, ह्या ठिकाणी दोन काय थे इन्फ्लेटेड बलून्स आहेत. इन्फ्लेटेड म्हणजे काय? फुगलेले बलून आहेत. मग आता ह्या ठिकाणी आता थोडंफार ऍडजस्ट करून घ्या, एकदम जर लाईन मध्ये ते येत नाही ते. हा, ह्या ठिकाणी थोडं कमी जास्त वाटत असेल. आता ह्या ठिकाणी आपण इक्वल झालेत. हा, ठीक आहे. हा, दिसायले का नाही? पुढे म्हणा बळजबरी दिसायले म्हणून काहीतरी नाही. कुठे झुकले जास्त? ह्या डाव्या साईड, डाव्या साईडला जावं लागलं. अरे आपण जास्तच गेलो. वा, चलते आपलं. हा, आपल्याला सेंटर सापडलं बरोबर. आता ह्या ठिकाणी दोघांचं आता थोडं कमी जास्त झालं असतं, याच्यामध्ये थोडं मायनर, जास्त नाही. सारखेच हे इन्फ्लेटेड बलून्स आहेत. आता इक्वल वाटायलेत का नाही? यस, इक्वल आहेत या ठिकाणी. जर आपण आता एक बलून काय करू, काय करायचा? त्याच्यातली हवा काढून घ्यायची बाई. दोन्ही इन्फ्लेटेड आहेत, दोन्हीमध्ये हवा आहे. पाहू काय होते. तर आता भीतीत वाटणार नाही. अरे ते जास्त व्हायले का? सगळं हेच व्हायचं. हा, पहा आता ह्या ठिकाणी काय दिसेल तुम्हाला? इन्फ्लेटेड इज इक्वल टू दिसायले. ठीक आहे, आपण काय करू आता? एक बलून काय करू, त्याच्यामधून हवा काढून घेऊ. त्याच्यासाठी आपलं मेन हत्यारच वापरावं लागेल. हा, हे काय कामाचं? ठीक आहे. हो, पहा आता मास काय झालं याचं? एका बाजूचं काय झालं? कमी,
आणि एका बाजूकडे काय झालं, जास्त. मग कोणत्या बाजूने झुकला, कोणत्या, ज्या बाजूनं इन्फ्लेटेड बलून राहिलाय त्या बाजूने झुकलाय. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्या एअर हॅज मास ॲज वेल ॲज वेट. म्हणजे हवेला काय आहे, वजन आहे. काय आहे, वजन आहे. आणि अजून दुसरं काय आहे, वस्तुमान सुद्धा आहे. काय आहे, वस्तुमान. बरं आता हे अजून दुसरे कोणत्या प्रयोगाद्वारे करता येईल बरं? हा, इंजेक्शन नाही. नाही, आता एअर आपण पाहितलं ना, हवेला वजन आहे का नाही. तर अजून दुसऱ्या कोणत्या प्रयोगाद्वारे करता येईल? ते उद्या मला सांगायचं. हे आपल्या HW मध्ये सांगायचं, उद्या सांगायचं अजून हे कोणत्या प्रॅक्टिकलद्वारे सिद्ध करता येईल. आजचा आपण पॉईंट घेतलेला आहे, खरंच हवेला वजन असते का, पूर्ण प्रॅक्टिकलद्वारे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्या समोर केलेलं आहे. आता हे बाजूला करून टाकू, ह्याला फेकून. आता आपल्याला बघायचंय ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आजची काय हेडिंग, आता हे कळालं का, हे काय मिक्सर ऑफ गॅसेस आहेत. ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर आणि शेवटचं काय, इनर्ट गॅसेस आहे 6. मग आता ह्या ठिकाणी आपण आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय पाहू. आता गरमी व्हायली का रे? हो, गरमी तर होणारच. कोणता पॉइंट आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरण. काय झालं नथिंग ना, नथिंग एल्स. काय झालं असेल तर सांगा. इंजेक्शन मोडायचं, इंजेक्शन द्यायचं का, कोणाला द्यायचं? अरे नाही, नाही ना, कोणाला द्यायचं नाही. ह्याला आपण करून ठेवतो, बंद करून ठेवतो. मोडायचं नाही. आता हे तर सुरू आहे, मोडायचं कशाला, अजून सुरुवातच झाली नाही. पाहू, ॲटमॉस्फेरिक प्रेशर नेमका आपल्या आजूबाजूला असते का. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ते आपल्याला शिकायचे. वातावरणीय दाब म्हटलं जाते ह्याला शुद्ध मराठीमध्ये. दाब हा खरंच असतो का आपल्या अवतीभोवती. आता मी ह्या ठिकाणी उभा आहे, माझ्या बाजूनं ह्या बाजूनं वरून खरंच दाब आहे का. तुम्ही त्या ठिकाणी स्टँड आहेत, तुम्ही आहेत ह्या ठिकाणी स्टँड, काही जण बसलेले आहेत, काही जण उभे आहेत. तुमच्या सर्व बाजूनं आहे का ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ते आज आपण प्रॅक्टिकलद्वारे पाहिजे. आता काही जण वाटेल खरंच दाब असते का आपल्यावर, पाहू आपण. पहा आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर सरळ आता हे शिकण्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे, जे आपले मॉलिक्यूल आहेत, कोणते मॉलिक्यूल, गॅसेसचे मॉलिक्यूल. आता पाहिले ना आपण गॅसेस, ते जे मॉलिक्यूल आहेत गॅसेसचे, कशामधले, हवेमधले, एअरमधले, ते सतत काय करत राहतात, गतीमध्ये असतात, मोशनमध्ये असतात. आता ह्या ठिकाणी इमॅजिन करा, ह्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला दिसत नाहीत मॉलिक्यूल, सतत इकडं तिकडं सतत ते काय मोशनमध्ये आहेत. कोणते मॉलिक्यूल, मॉलिक्यूल ऑफ गॅसेस. कशामध्ये आहेत ते, मोशनमध्ये आहेत. पण ते मॉलिक्यूल कशामधले, हवेमधले. हवेमधले मॉलिक्यूल आहेत, कशामधले, हवेमधले मॉलिक्यूल. कशाचे, गॅसेसचे. सतत कशामध्ये असतात, मोशनमध्ये असतात, गतीमध्ये असतात. मग आता गतीमध्ये, आता ह्या ठिकाणी आहेत, कशावर तरी आदळतील ना जाऊन. आता ह्यांच्यावर आदळीत असतील, माझ्यावर आदळीत असतील, आता हा बसला ह्याच्यावर पण आदळीत असेल, सर्वजण बसलेत, सगळे ऑब्जेक्ट आहेत ह्या ठिकाणी. आता आपला त्या ठिकाणी कॅमेरा आहे, कॅमेरा सुद्धा आदळायलेत मॉलिक्यूल. प्रत्येक ठिकाणी मॉलिक्यूल काय होतात, गॅसेसचे आदळत राहतात. मग आता हे आदळल्यामुळं काय तयार होतो, दाब तयार होत असतो. काय तयार होते, दाब तयार होते. मग ह्याच तर दाबाला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जे वातावरणामध्ये आपल्या अवतीभोवती जेवढे गॅसेस आहे त्याची काय बनते, हवा बनते, बरोबर. आणि ते हवेतील जे मॉलिक्यूल आहेत गॅसेसचे, ते सतत कशामध्ये असतात, मोशनमध्ये असतात. आणि तेच मॉलिक्यूल ऑब्जेक्टवर, एखाद्या वस्तू, सर्व वस्तूवर काय करतात, आदळतात. आणि ते आदळल्याले म्हणजे आदळल्यामुळं काय होतं, निर्माण प्रेशर होते. आणि त्याच प्रेशरला काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणायचं. काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
मग आता हे प्रेशर सर्व दिशेने सारखंच असते का, हा एक प्रश्न आहे महत्वाचा, ते आपल्याला पाहायचंय. पहा आता हे पाहण्यासाठी एक सिरिंजची गरज लागते आपल्याला. कशाची गरज? सिरिंज, जे की आपल्या समोर आहे. आता ह्याला सुई लागली डायरेक्ट इंजेक्शन तयार होणार. ओके, कोणाला घ्यायचं का इंजेक्शन? आहे आपल्यापाशी, घ्यायचं असेल तर कोणी. जे अभ्यास करीत नाही त्यासाठी स्पेशल आहे बरं आपल्या पैशावर इंजेक्शन देऊन. हा ठीक आहे, जाऊ द्या, कोणाला काय गरज नाही. सर्व हुशार विद्यार्थी आपले. पहा सिरिंज आहे, तुम्हाला बोर्डवर सिरिंज दिसत असेल, पहा व्यवस्थित आहे ना सिरिंज. मग आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक पिस्टन दिसते, जसं की हे पहा, हा पिस्टन. याला मी मागे खेचू शकतो, पुढे पण खेचू शकतो, बरोबर. ह्याला म्हणायचं पिस्टन. हॅलो, काय म्हणायचं? पिस्टन. हे हा जो दिसतो ना, ह्याला पिस्टन आहे, आणि जे समोर दिसतंय ते होल, हे होल. मग आता मी ह्या ठिकाणी काय केला, थोडा ह्या ठिकाणी मागं खेचलं. ह्या कोणाला मागं खेचलं? जोरात आवाज आला पाहिजे. कशा कोणाला मागं खेचलं? यस, कशाला? यस, गुड, पिस्टनला मागं खेचलं. ओके, इथपर्यंत समजलं सर. मग आता कन्सेप्ट काय? कन्सेप्ट पण सांगतो. आता ह्या ठिकाणी जे होल होतं ते मी काय केलं, पॅक केलं. ह्याच्यावर काय तुला हात ठेवला, बोट ठेवलं, होलवर बंद केलं, म्हणजे अशा पद्धतीने. ओके, आता ह्याच्यावर बोट ठेवल्यानंतर आता मी काय केला, हा पिस्टन अजून मागे खेचलं. आता ह्या ठिकाणी काय, जे मी खेचलेलं होतं अगोदर, ह्या ठिकाणी एअर आहे, म्हणजे हा पिस्टन थोडा मागे घेतला, तर ह्या ठिकाणी जेवढा मागे घेतला, आता ह्या ठिकाणी इथपर्यंत आला. हा मागे खेचल्यानंतर पिस्टन इथपर्यंत आला. आता ह्या ठिकाणी काय आहे? एअर आहे. काय आहे? एअर आहे. वातावरण मध्ये आलेली, बरोबर. आणि हा होल काय केला मी, पूर्णपणे बंद केला. बंद करून मी पिस्टन अजून मी मागे खेचायलो. खेचण्यासाठी मला ऊर्जेची कशी लागल, जास्त गरज का कमी लागल? जास्त गरज लागल. आणि जेव्हा मी खेचला, लक्षपूर्वक पहा इकडं, खेचल्यानंतर मी प्रत्येकाला प्रश्न विचारेन ना नंतर, हे झाल्यानंतर. पहा खेचला, आता काय व्हायला पहा, काय झालं, गॅस पुढे गेला. खेचल्यानंतर अजून जातो, अजून खेचल्याला, का झालं असं? एअर मध्ये जाते का आता? नाही. ह्या ठिकाणी जी एअर झालती, मी पिस्टन मागे घेतला, अजून मागे घेतला, ह्या ठिकाणी हे एअर. मग आता हे मॉलिक्यूल काय होतील, थोडे विरळ होतील, कमी होतील, मग असे पसरतील, बरोबर, कमी होतील ना याच्यातले. मग ह्या एअरच्या तुलनेमध्ये, मधल्या एअरच्या तुलनेमध्ये जे आजूबाजूला जी दाब होता तो कसा राहील? जास्त राहील का कमी राहील? जास्त राहील. कोणाच्या तुलनेमध्ये? कोणाच्या तुलनेमध्ये? कोणत्या एअरच्या? पण कोणत्या एअरच्या? मधल्या. त्या सिरिंज मधली होती ना सुरुवातीची हवा, नंतर काय टाकलीच नाही, बंदच केलेले. त्यात ह्या तुलनेमध्ये बाहेरची काय होईल, प्रेशर कसं होईल? जास्त आहे. आणि ह्याचं प्रेशर कसं होईल? कमी होईल. मग आता हे प्रेशर कुठे पडेल? ह्याच्यावर पडेल, ह्याच्यावर पडेल, चारही बाजूने पडतंय प्रेशर. प्रेशर पडायले म्हणून ह्या बाजूनं हे पिस्टन काय चाललाय? मध्ये चाललाय. मग आता मी सर हे फक्त ह्याच बाजूने केले होते का खालच्या बाजूने करून पाहू करायलो चालायमध्ये? यस. वरच्या बाजूने करायलो चालायमध्ये? यस. कोणत्याही बाजूने करा तुम्ही, पिस्टन काय होणार? मध्ये पुढे ढकलला जाणार. का तर बाहेरचा दाब हा मधल्या दाबापेक्षा कसा आहे? जास्त आहे. तुम्ही आडवा करा, उभा करा, कोणत्याही दिशेने ठेवा, याचा अर्थ आपल्याला एक निष्कर्ष मिळतो याच्यातून की ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे
सर्व बाजूनं कसं आहे, सेम आहे. कसं आहे, सेम आहे. एकदम अत्यंत सिंपल आणि सिंपल पद्धतीने सांगितलं. आणि जर खरंच जर तुम्हाला म्हणजे काय त्यांना वाटत असेल सर तुम्ही काही म्हणाले, तुम्ही असं थोडे हवा सोडित असाल, काय करीत असाल, नाही, तुम्ही करून पाहू शकताय. हे सिरिंज आहे, ओके, त्याला इंजेक्शन जोडलं की सॉरी सुई जोडली की काय तयार झालं, इंजेक्शन तयार झालं. ह्याला हात लावायचं ना, कारण हे खूप भयानक, जर काय टोचलं तर दुसरंच काहीतरी इन्फेक्शन होऊ शकते. पण हे नवीन असलं तरी पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. ओके, अशा पद्धतीनं आपण आज काय घेतलं, एअर घेतली, जे नॅचरल रिसोर्सेसमध्ये. एअरमुळं, एअरला खरंच मास आहे का वेट आहे, तर दोन्ही गोष्टी आहेत हे आपण पाहितलं बलूनद्वारे प्रॅक्टिकल करून. ओके, नंतर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर पाहितलं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर सर्व बाजूनी सारखं असते का, तर असते का नसते, असते, सर्व बाजूनी सारखं असते. ह्याच ठिकाणी आपण काय करू, थांबू. ओके, फॅनचं बटन टाका.